wait a minute, insertion sort. So like this आपण बबल सॉर्ट मध्ये आपण पहिल्यांदा फर्स्ट एका एक्झाम्पलनी बिफोर अल्गोरिदम इन प्रीवियस लेक्चर व्हाट वी हॅव स्टडीड बिफोर अल्गोरिदम आपण काय केलं एका एक्झाम्पलनी आपण फर्स्ट एक्सप्लेन केलं की हाऊ बबल सॉर्ट वर्क्स. ओके, आफ्टर दॅट विथ अल्गोरिदम आपण एक्सप्लेन केलं. सेम तसंच आपण करणार आहे इच अँड एव्हरी सॉर्टिंग अल्गोरिदमला. सो नेक्स्ट अल्गोरिदम इज insertion sort. So हेनी सुद्धा array मधले element sort होणार आहेत ascending order ने. Okay, so first see let's see how it works. Okay, so before starting actual algorithm, okay, एका example ने आपण insertion algorithm चं logic काय आहे ते पहिले घेऊया. Suppose these are the elements in the array. Okay, starting. तर इन्सर्शन सॉर्ट जसं बबल सॉर्ट कसं वर्क होतं, तर बबल सॉर्ट वर्क होतं इच इलेमेंट आपण कंपेअर करतो आणि इच पासला म्हणजे टोटल जर n नंबर ऑफ इलेमेंट्स असतील देन आपल्याला n-1 पासेस लागतात. सो इच पास नंतर लास्टचे इलेमेंट सॉर्ट होत जातात. म्हणजे आफ्टर द फर्स्ट पास लास्ट इलेमेंट इज सॉर्टेड, आफ्टर द सेकंड पास लास्ट 2 इलेमेंट्स आर सॉर्टेड, म्हणजे रिव्हर्स सॉर्ट होत राहतं. ओके, आणि फायनल आपल्याला असेंडिंग ऑर्डरनी ॲरे मिळतो. तर इथे काय होतं बघा, इथे बघा फर्स्ट सेकंड बरोबर नाही, सेकंड फर्स्ट बरोबर कंपेअर होतो. काय होतं, सेकंड फर्स्ट बरोबर कंपेअर होतो. ठीक आहे, नाउ हा फर्स्ट इंडेक्स, हा सेकंड, हा थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, 7, 8. त्याच्यानंतर 0 इंडेक्सला आपल्याला एक मायनस म्हणजे मिनिमम व्हॅल्यू, जसं इन्फिनिटी मीन्स व्हॉट, मॅक्झिमम व्हॅल्यू, आणि मायनस इन्फिनिटी मीन्स व्हॉट, सगळ्यात लोएस्ट व्हॅल्यू. सो आपल्याला एक लोएस्ट व्हॅल्यू, निगेटिव्ह व्हॅल्यू आपल्याला 0 मध्ये सेव्ह, म्हणजे आपला ऍक्च्युअल ॲरे इथून 1 इंडेक्स पासून लास्ट इंडेक्स पर्यंत असणार आहे, आपला जो n असेल तिथपर्यंत. पण 0 मध्ये आपण एक मिनिमम लोएस्ट व्हॅल्यू सेव्ह करून ठेवणार. ओके, नाउ त्या व्हॅल्यूचं आणि ॲरे मधल्या व्हॅल्यूचं रिलेशन नाही. जेव्हा आपण फायनल ॲरे प्रिंट करू ही व्हॅल्यू प्रिंट होणार नाही. दिस इज अ मायनस इन्फिनिटी. जसं इन्फिनिटी मीन्स पॉझिटिव्ह व्हॅल्यू, पॉझिटिव्ह इन्फिनिटी मीन्स व्हॉट, मॅक्झिमम व्हॅल्यू, लार्जेस्ट व्हॅल्यू जी की काउंट होत नाही. तसंच आता आपण मायनस इन्फिनिटी एक व्हॅल्यू घेणार आहे लोएस्ट व्हॅल्यू साठी. ओके, सो कसं होतं बघा, फर्स्ट टाइम जो सेकंड इलेमेंट आहे तो फर्स्ट इलेमेंट बरोबर कंपेअर होतो. ओके, नाउ फर्स्ट इलेमेंट आता बघा हा इलेमेंट काय होतं, चेक होतं. नाउ दिस सेकंड इलेमेंट काय लेस आहे फर्स्ट इलेमेंट पेक्षा, मग हा सेकंड जो आहे तो ह्या पोझिशनला जाणार, सेकंड पोझिशनला. हे जे रिमेनिंग व्हॅल्यूज आहेत ते ऍज इट इज राहतात. ठीक आहे, आता मी या इंडेक्स रफ करते म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. फक्त 0th इलेमेंटला आपण एक लोएस्ट व्हॅल्यू सेव्ह करून ठेवणार. ओके, नाउ आता इथे काय होतं बघा, सेकंड इलेमेंट फर्स्ट बरोबर कंपेअर होतो. ओके, नाउ 33 इज लेस दॅन 77. सो 77 33 च्या साईडला येणार. ओके, मग 33 लगेच इथे 33 येत नाही, मग 33 0th इलेमेंट बरोबर होतो. सो जेव्हा आपण इलेमेंट 0th इंडेक्स कोणत्याही पोझिशनचा इलेमेंट जेव्हा आपण 0th इंडेक्स बरोबर कंपेअर करू तेव्हा तो ऑलवेज फॉल्स यायला पाहिजे. म्हणजेच काय, ही काय लोएस्ट व्हॅल्यू आहे ना, म्हणजे हा 33 पहिले 77 बरोबर करणार, सेकंड इलेमेंट फर्स्ट इलेमेंट बरोबर करणार. जर जो इलेमेंट मोठा असेल तो छोट्या इलेमेंटच्या पोझिशनला जाणार. म्हणजे 33 आणि 77 पैकी स्मॉलेस्ट कोणता आहे, सॉरी किंवा मोठा कोणता आहे 77, तर मग तो इथे आला. ओके, नाउ 33 कंपेअर होणार 0th बरोबर, पण 33 ऑलवेज ग्रेटरच येणार बिकॉज 0th इंडेक्सचा जो इलेमेंट आहे तो काय असणार आहे, ऑलवेज स्मॉलेस्टच असणार आहे, लोएस्ट असणार आहे. सो 33 इथे येणार. ओके, नाउ थर्ड इंडेक्सचा इलेमेंट, थर्ड आता सेकंड बरोबर कंपेअर होणार. ओके, सो 44 कंपेअर होणार 77 बरोबर. ओके, सो 77 मोठे आहे, सो ते 44 च्या ठिकाणी आले. नाउ 44 कंपेअर होणार 33 सोबत, बट 33 काय आहे, लहानच आहे, सो 44 इथे येणार आणि इथे 33. रिमेनिंगचे इलेमेंट्स आहेत ते ऍज इट इज. ठीक आहे, नाउ आता 11 कंपेअर होणार 77. बघा, सेकंड पहिले फर्स्ट सोबत केला, नंतर थर्ड सेकंड सोबत फर्स्ट सोबत केला, आता फोर्थ करायचं थर्ड सोबत सेकंड सोबत फर्स्ट सोबत, जोपर्यंत कंडिशन फॉल्स होत नाही. ओके, नाउ आता हा 11 77 पेक्षा छोटा आहे का, यस आहे, सो 77 इथे आलं.
लगेच 11 इथे नाही टाकायचं. नाव 0th इंडेक्स पर्यंत चेक करायचं. नाव 11 44 सोबत कम्पेअर करायचा. 11 काय लेस आहे, 44 मोठा आहे, सो 44 इथे आणायचा. नाव 11 33 सोबत करायचा. 33 मोठा आहे, तो इथे येणार. नाव 11 0th इंडेक्स बरोबर होणार, पण 0th तर मायनस इन्फिनिटी आहे, लोएस्ट आहे, सो 11 इथे येणार. आलं का लक्षात? जो मोठा आहे तो मागे मागे न्यायचा. आता 11 हा मायनस इन्फिनिटी पेक्षा मोठाच असणार आहे, सो इथे आला. नाव 88 कम्पेअर करायचं 77 बरोबर. आता हे रिमेनिंग ॲरे ऍज इट इज. नाव 88 कम्पेअर करायचं 77 बरोबर, पण 88 काय आहे, मोठाच आहे. सॉरी 88 मोठाच आहे, सो पुढची चेक करायची गरज नाही. नाव 22 कम्पेअर करायचं 88 सोबत. 22 कम्पेअर केलं 88 सोबत. 88 मोठा आहे, तो इथे आला. नाव 28 कम्पेअर करायचं 77 सोबत. 77 मोठा आहे, इथे आला. 22 कम्पेअर करायचं 44 सोबत. 44 मोठा आहे, इथे आला. 22 कम्पेअर करायचं 33 सोबत. 33 मोठा आहे, इथे आला. 22 कम्पेअर करायचा 11 सोबत, पण 22 मोठा आहे, सो इथे आला. आता 11 कारण की 22 आता कम्पेअर करायची गरज नाही, बिकॉज त्याची पोझिशन लेस फिक्स झाली, बिकॉज हा 11 छोटा आहे, सो इथे ऍज इट इज. नाव हे रिमेनिंग पण ऍज इट इज. नाव आता 66 कम्पेअर करत जायचं. ओके, बघा अल्गोरिदम परत. आता आपण एकदा लॉजिक बघितलं की आपण परत एकदा अल्गोरिदम बघू, मग परत कळेल तुम्हाला. नाव 66 कम्पेअर करायचा 88 सोबत. ठीक आहे, सो 66 काय आहे, आता हा 55 ऍज इट इज राहणार. ठीक आहे, बिकॉज आपण हे चेंज होणार. 66 कम्पेअर करायचा 88 सोबत. 88 मोठा आहे, तो सो 66 च्या जागी आला. नाव 66 कम्पेअर करायचं 77 बरोबर. 77 मोठा आहे, तो इथे आला. नाव 66 कम्पेअर करायचं 44 सोबत, पण 44 मोठा आहे का नाही, सो इथे आपली कंडिशन फॉल झाली. 66 ची पोझिशन इथे आली आणि रिमेनिंग जे एलिमेंट्स आहेत ते ऍज इट इज. आलं लक्षात? नाव 55 कम्पेअर करायचं 88 सोबत. 88 मोठे आहे, इथे आला. नाव सॉरी इथे 55 लगेच येणार नाही. 55 कम्पेअर करायचं 77 बरोबर. इथे 77 येणार. 66 बरोबर. 66 मोठा इथे येणार. 55 कम्पेअर करायचं 44 सोबत, पण 44 लेस आहे, म्हणजे कंडिशन फॉल्स. कंडिशन फॉल्स झाली की ऍज इट इज इथेच आणि रिमेनिंग एलिमेंट्स ऍज इट इज येणार. मग पुढचे चेक करायची गरज नाही. जोपर्यंत कंडिशन फॉल्स होत नाही, म्हणजेच काय ज्या इलेमेंट बरोबर कम्पेअर करतोय तो इलेमेंट स्मॉलेस्ट येत नाही, तोपर्यंत कंटिन्यू होत राहणार. ओके, नाव बघा ह्याला सुद्धा टोटल n-1 पासेसच लागणार. म्हणजेच काय बघा, आधी जो मी ह्याच्यामध्ये इलेमेंट लिहिलेला ब्लॉक मध्ये तो आपला पहिला पास होता, मग हा दुसरा होता, हा तिसरा, चौथा, पाचवा, नंतर हा 6वा आणि 7वा. ब्लॉक मध्ये जे इलेमेंट लिहिते तो फर्स्ट पास होता, नंतर हा सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ आणि 7. सो टोटल n-1 7 पासेस लागणार. ओके, नाउ लेट्स टेक वन मोर एक्झाम्पल. अजून एक एक्झाम्पल घेऊयात आपण आणि मग अल्गोरिदम बघू. सपोज आता आपण 44, 33, 22, 11 हे एक्झाम्पल 5. ठीक आहे, आता 0 हा झाला फर्स्ट इंडेक्सचा, हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ, हा फिफ्थ इंडेक्सचा आणि 0 ला आपण मिनिमम लोएस्ट व्हॅल्यू टाकून ठेवणार. -इन्फिनिटी कशी टाकायची मी ते प्रोग्राम करताना तुम्हाला सांगेल. ओके, नाउ आता पहिल्यांदा सेकंड कंपेअर करायचा. फर्स्ट पास चालू झाला आपला. सो सेकंड कंपेअर करायचा फर्स्ट एलिमेंट बरोबर. सो सेकंड लहान आहे आणि फर्स्ट मोठा आहे, सो इथे 44 येणार, इथे 33 येणार. ओके, नाउ सॉरी लगेच 33 येणार नाही. नाउ 33 कंपेअर करायचा. 33 इथू कंपेअर झाला की 33 कंपेअर करायचं 0 बरोबर. ही कंडिशन ऑलवेज फॉल्सच होणार बिकॉज ही लोएस्ट व्हॅल्यू आहे. सो इथे 33 येणार. ओके, आणि राहिलेले ऍज इट इज. नाउ लेट्स स्टार्ट विथ द सेकंड पास. नाउ हा कंपेअर करायचा इथे. सो हा मोठा आहे, हा इथे आला. नाउ 22 कंपेअर करायचं 33. 33 पण मोठा आहे, इथे आला. नाउ 22 कंपेअर करायचा -इन्फिनिटी, तर ही ऑलवेज फॉल्स येणार. सो इथे आला 22. ओके, नाउ रिमेनिंग ॲरे ऍज इट इज. हा झाला थर्ड पास. नाउ 11 कंपेअर करायचा 44 सोबत. 44 इथे येणार बिकॉज मोठा आहे. इथे 33 येणार. 33 मोठा आहे. 22 मोठा आहे. नाउ 11 कंपेअर होणार 0 बरोबर, दॅट इज -इन्फिनिटी. सो ही कंडिशन ऑलवेज फॉल्स होणार बिकॉज ही लोएस्ट व्हॅल्यू आहे. सो हे आलं 11 इथे. हे रिमेनिंग ॲरे ऍज इट इज. नाउ 5 कंपेअर होणार
इथे. सो हा झाला आपला, इथे आला 44 बिकॉज 44 इज ग्रेटेस्ट. इथे आला 33 पण मोठा आहे 5 पेक्षा, 22 पण मोठा आहे, 11 पण मोठा आहे आणि 5 मायनस इन्फिनिटी बरोबर कम्पेअर करायचं. ही लोएस्ट व्हॅल्यू मायनस इन्फिनिटी. सो 5 आला इथे. सो आफ्टर, सो आता इथे बघा हे 1 2 3 4 5 ऍक्च्युली 1 2 3 4 फोर्थ पास नंतरच, बिकॉज आपण इथे कम्पेअर करतोय तेव्हा आपला फोर्थ पास चालू आहे ना, पाचवा नाही. बघा हा इथे कम्पेअर करतोय, हा आपला फोर्थ पास चालू आहे आणि फोर्थ पास नंतर आपल्याला हे आउटपुट मिळाले. सो n आपला 5 आहे. सो मॅक्झिमम n-1 पासेस लागणार तुम्हाला, 4 पासेस लागणार. त्याच्यानंतर तुम्हाला काय मिळणार, इलेमेंट सॉर्ट मिळणार. म्हणजे बघा हा फर्स्ट पास नंतर हे आउटपुट आलं, सेकंड पास नंतर हे, थर्ड पास नंतर हे आणि फोर्थ पास नंतर आपल्याला फायनल आउटपुट मिळालेलं आहे. अरे सॉर्ट झालेला आहे. ओके, नाऊ आता आपण अल्गोरिदम नी एक्झाम्पल बघू. सो आपल्याला बघायचं आहे इन्सर्शन सॉर्ट. आज आपण 2 अल्गोरिदम बघणार आहे, इन्सर्शन सॉर्ट आणि सिलेक्शन सॉर्ट. बघा साइडला, आता आम्ही आधी एक्झाम्पल का घेते अल्गोरिदमच्या, म्हणजे तुम्हाला मग प्रॉपर कळतं. बघा आता हे अल्गोरिदम आहे. सो त्याच्यासाठी आता आपण फर्स्ट ऍरे टाकूया. ठीक आहे, ऍरे घेऊयात. आता आपण फर्स्ट जो ऍरे आपण घेतलेला तो घेऊ, 77 A. ओके, A ऍरे घेऊ. 77 33 44 11 88 22 66 and 55. एकदम इझी बघा, काही अवघड नाही. हा आपण युजर कडून स्कॅन करणार, जसे आपण ऑल द ऍरे प्रोग्राम्सला घेतले. आता याच्यासाठी आपला n आहे 8 3 4 5 6 7 8. ओके, आणि a ऑफ 0 मध्ये आपण एक व्हॅल्यू सेव्ह करू, म्हणजे आपण ऍरे हाच घेणार. आता सपोज ह्याच्यामध्ये मी मायनस इन्फिनिटी म्हणून -1000 काय केली, सेव्ह केली 0th पोझिशनला. पण आपला जो ऍरे आहे तो इथून एवढाच आपल्याला सॉर्ट करायचा आहे, हा वाला. ओके, हे फक्त आपल्या अल्गोरिदमचं आहे. ओके, सो a ऑफ 0 मध्ये पहिली स्टेप काय बघा, a ऑफ 0 मध्ये आपण टाकायचे मायनस इन्फिनिटी. सो ती आपण टाकून घेतलेली आहे. ओके, नाऊ रिपीट स्टेप 3 to 5 फॉर k इज इक्वल टू 2 to n. k 2 पासून सुरू करायचं, बिकॉज आपण पहिले सेकंड कम्पेअर करतो. k 2 पासून n पर्यंत, म्हणजेच काय, k इज लेस दॅन ऑर इक्वल टू n. ओके, दॅट इज 8. आलं का लक्षात? 2 पासून आपण, बिकॉज फर्स्ट पासलाच आपण सेकंड कम्पेअर करतो. ओके, नाऊ बघा a ऑफ k ची व्हॅल्यू टाकायची 10th मध्ये. सो 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 8. ही कंडिशन, जोपर्यंत ही कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत आपले 3 4 5 स्टेप रिपीट होणार. ओके, सो 10th मध्ये टाकायची a ऑफ k ची व्हॅल्यू. ओके, सो k काय आहे, 2 आहे. सो a ऑफ 2 जो की कम्पेअर करतोय तो 10th मध्ये स्टोअर करून घ्यायचा. 33 आपण कम्पेअर करतोय. ओके, नाऊ ptr मीन्स k-1. एक व्हेरिएबल घ्यायचे ptr, k-1. k ची 2 आहे तर ptr ची किती येणार, 1 येणार. k-1 ची व्हॅल्यू ptr मध्ये. नाऊ हे लूप रिपीट करायचं जोपर्यंत ही कंडिशन ट्रू आहे. नाऊ बघा temp इज लेस दॅन a ऑफ ptr. ओके, नाऊ temp, व्हॉट इज temp, 33 जो की कम्पेअर करतोय तो लेस दॅन आहे का a ऑफ ptr. ptr काय 1. सो a ऑफ 1 काय 77. सो येस, कंडिशन ट्रू आहे. सो आपण काय करतो, 77 ह्या पोझिशनला आणतो. सो काय करायचंय बघा, इथे a ऑफ ptr ची व्हॅल्यू कुठे टाकायची, a ऑफ ptr प्लस 1. बघा ptr काय 1, ptr प्लस 1 म्हणजे काय 2 आणि इक्वल टू a ऑफ ptr 1 आहे, म्हणजेच काय राईट हँड साइड लेफ्ट हँड साइड मध्ये a ऑफ 1 ची व्हॅल्यू a ऑफ 2 मध्ये. सो a ऑफ 1 मध्ये काय आहे 77, ते गेले a ऑफ 2 मध्ये. अजून इथे 77 आहे, कॉपी केले आपण जस्ट. ओके,
नाउ पीटीआर 1 नी मायनस करायचं. सो पीटीआर झाला 0. जो 1 होता तो 0 झाला. नाउ हे इनर लूप आहे. सो जोपर्यंत हे फॉल्स होत नाही तोपर्यंत आपण ह्या स्टेप कडे येणार नाही. नाउ टेम्प अगेन लूप. सो टेम्प काय 33. जसं बबल सॉर्टला होतं इनर लूप तसंच आहे. टेम्प काय 33 आणि ए ऑफ पीटीआर. पीटीआर काय 0. सो ए ऑफ 0 काय मायनस इन्फिनिटी. सो ही कंडिशन काय होणार ऑलवेज फॉल्स होणार. आलं का लक्षात. बिकॉज आपण ही लोएस्ट व्हॅल्यू घेतलीये. सो ही व्हाईलची कंडिशन फॉल्स आहे. सो डायरेक्ट व्हाईलच्या बाहेर आलं आणि काय केलं बघा. ए ऑफ पीटीआर प्लस 1 मध्ये 0 आहे पीटीआर. सो 0 प्लस 1 म्हणजे काय 1 मध्ये कशाची व्हॅल्यू टाकली 10 ची. सो ए ऑफ 1 मध्ये टाकली 10 ची व्हॅल्यू. सो 10 मध्ये काय आहे 33. ते कुठे गेलं ए ऑफ 1 मध्ये. सो आता इथे ए ऑफ 1 मध्ये काय आलं 33 आलं. आलं का लक्षात. ठीक आहे. नाउ नेक्स्ट आता नाउ परत आउटर लूप. आता के जो 2 होता एन पर्यंत जायचं आपल्याला. सो के 2 होता तो आता के किती होणार 3 होणार. सो लूप कुठपर्यंत एन पर्यंत. सो एन काय आपला 8. कंडिशन काय ट्रू आहे. नाउ 10. आता आपण थर्ड पोझिशनचा कम्पेअर करणार. जसं तुम्हाला मी एक्झाम्पल मध्ये केलं. जो कम्पेअर करतोय तो 10 मध्ये टाकून घेतला. सो ए ऑफ के ची व्हॅल्यू 10 मध्ये. के काय 3. सो ए ऑफ 3 काय 44. ती आली 10 मध्ये. बिकॉज आता आपण 44 कम्पेअर करत जाणार. पीटीआर आला के मायनस 1. पीटीआर के मायनस 1 ची व्हॅल्यू पीटीआर मध्ये. सो के 3 आहे. सो 3 मायनस 1 पीटीआर आला 2. नाउ लूप टेम्प काय आहे 44. 44 इज लेस दॅन ए ऑफ पीटीआर. पीटीआर काय 2. सो ए ऑफ 2 काय 77. येस कंडिशन ट्रू आहे. सो आपण 77 आता थर्ड पोझिशनला आणतो. तर ते इथे आहे बघा. ए ऑफ पीटीआर ची व्हॅल्यू म्हणजेच काय पीटीआर किती आहे 2. ए ऑफ 2 ची व्हॅल्यू कुठे टाकायची ए ऑफ पीटीआर प्लस 1. पीटीआर 2 आहे म्हणजे ए ऑफ 3 मध्ये. सो ए ऑफ 2 मध्ये काय 77. ते गेले ए ऑफ 3 मध्ये. 44 रिप्लेस झालं बाय 77. नाउ पीटीआर 1 नी मायनस केला. पीटीआर झाला 1. नाउ परत लूप. जोपर्यंत इनर लूप फॉल्स होत नाही तोपर्यंत आपण इथे येणार नाही. सो अगेन टेम्प विच इज 44 इज लेस दॅन ए ऑफ पीटीआर. पीटीआर काय 1. सो ए ऑफ 1 काय 33. 44 लेस आहे का 33 पेक्षा नाही. फॉल्स. फॉल्स म्हणजे लूपच्या बाहेर. आणि काय करायचं ए ऑफ पीटीआर प्लस 1. पीटीआर काय 1. सो 1 प्लस 1 2. ए ऑफ 2 मध्ये टाकायची 10 ची व्हॅल्यू. 10 काय आहे 44. सो ए ऑफ 2 मध्ये काय गेलं 44 गेलं. सो 77 रिप्लेस झाले बाय 44. सो 33 चेक करायची गरजच नाहीये. इथेच कंडिशन फॉल्स झाली की नाही. नाउ नेक्स्ट आता ही 5th स्टेप झाली. नाउ लूपची स्टेप. नाउ के 3 होता. सो के झाला 4. 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 8. कंडिशन ट्रू. नाउ हियर आता आपण 11 चेक करणार. आता व्यवस्थित लक्ष द्या कारण 11 सगळ्यात स्मॉल आहे. सो इच टाइम रिप्लेस होत जाणार आहे बघा. नाउ ए ऑफ 1 के ची व्हॅल्यू टेम्प मध्ये. के काय 4. सो ए ऑफ 4 ची व्हॅल्यू टेम्प मध्ये 11. ओके. नाउ पीटीआर काय आला के मायनस 1. सो के 4 आहे. सो पीटीआर आला 3. ओके. नाउ 10 व्हाईल 11 इज लेस दॅन ए ऑफ पीटीआर. पीटीआर किती आहे 3. सो ए ऑफ 3 काय आहे 77. येस कंडिशन ट्रू आहे. सो बघा आता इथे व्यवस्थित लक्ष द्या. ए ऑफ पीटीआर प्लस 1 एक्सक्यूज मी. पीटीआर काय 3. सो 3 प्लस 1 4. ए ऑफ 4 मध्ये जाणार ए ऑफ पीटीआर ची व्हॅल्यू. ओके. पीटीआर काय 3. सो ए ऑफ 3 ची व्हॅल्यू ए ऑफ 4 मध्ये. ए ऑफ 3 मध्ये काय आहे 77. ते गेले ए ऑफ 4 मध्ये. आणि 11 आपण सेव्ह करून ठेवलेला आहे टेम्प मध्ये. नाउ पीटीआर 1 नी मायनस केला. सो पीटीआर झाला 2. अगेन व्हाईल लूप. टेम्प काय 11. 11 इज लेस दॅन ए ऑफ पीटीआर. पीटीआर काय 2 आणि ए ऑफ 2 काय 44. येस कंडिशन ट्रू आहे. परत इथे आलो ए ऑफ पीटीआर प्लस 1. पीटीआर 2 आहे म्हणजेच ए ऑफ 3 मध्ये टाकायची ए ऑफ पीटीआर ची व्हॅल्यू. पीटीआर काय 2 म्हणजेच ए ऑफ 2 ची व्हॅल्यू ए ऑफ 3 मध्ये. सो ए ऑफ 2 मध्ये काय आहे 44. 44 कुठे जाणार ए ऑफ 2 ए ऑफ 3 मध्ये. सो ए ऑफ 2 44 गेले ए ऑफ 3 मध्ये. दॅट इज इथे आलं 44. ओके. नाउ पीटीआर 1 नी मायनस केला. पीटीआर आला 1. अगेन व्हाईल लूप. 11 इज लेस दॅन टेम्प 11 आहे ना आपला.
ए ऑफ पीटीआर, पीटीआर काय आहे 1, सो ए ऑफ 1 काय आहे 33, येस ही पण कंडिशन ट्रू आहे. नाउ लूप मध्ये आलो, ए ऑफ पीटीआर प्लस 1, पीटीआर 1 आहे म्हणजेच ए ऑफ 2 मध्ये टाकायची ए ऑफ पीटीआर ची व्हॅल्यू, पीटीआर काय 1, सो ए ऑफ 1 ची व्हॅल्यू ए ऑफ 2 मध्ये, ए ऑफ 1 मध्ये काय 33 ते गेलं ए ऑफ 2 मध्ये. बघा आता पीटीआर मायनस मायनस सो इथे पीटीआर आला 0. अगेन व्हाईल लूप. आता बघा टेम्प काय 11, 11 इज लेस दॅन ए ऑफ पीटीआर, पीटीआर काय 0, सो ए ऑफ 0 काय मायनस इन्फिनिटी, सो ही कंडिशन ऑलवेज काय येणार आता फॉल्स येणार. ओके फॉल्स झाली, लूपच्या बाहेर आलो आणि काय केलं ए ऑफ पीटीआर प्लस 1, पीटीआर काय 0, 0 प्लस 1 1, ए ऑफ 1 मध्ये टाकली कशाची व्हॅल्यू टेम्पची व्हॅल्यू, टेम्प काय आहे 11, सो ए ऑफ 1 मध्ये काय गेलं 11. बघा झालं की नाही बरोबर सॉर्ट होते. नाउ नेक्स्ट 5th स्टेप झाली, परत के लूप कडे आलो. के आता जो 4 होता तो के आता किती होणार 5 होणार. के किती होता 4 होता, आता के होणार 5, असं आपल्याला 8 पर्यंत न्यायचं आहे की. तुम्ही म्हणताल n-1 पासेस सांगितले मग आपण लेस दॅन 8 का करतोय, बिकॉज के आपण 2 पासून स्टार्ट करतोय, एक कमीने स्टार्ट करतोय. सो के 4 होता मगाशी, आता झाला 5. 5 इज लेस दॅन और इक्वल टू 8 बिकॉज आता आपण 5th एलिमेंट कंपेअर करत आहे ना, सो ही कंडिशन ट्रू आहे. नाउ इथे आलो, टेम्प मध्ये गेली ए ऑफ के ची व्हॅल्यू, के काय 5, सो ए ऑफ 5 ची व्हॅल्यू दॅट इज 88 टेम्प मध्ये गेली. नाउ पीटीआर के -1, के 5 आहे, सो पीटीआर आला 4. नाउ रिपीट व्हाईल टेम्प काय आपला 88, 88 इज लेस दॅन ए ऑफ पीटीआर, पीटीआर काय 4, सो ए ऑफ 4 काय 77 आहे का कंडिशन ट्रू नाही फॉल्स. सो व्हाईल लूप एकदा पण एक्झिक्यूट होणार नाही. व्हाईल लूपच्या बाहेर आलो आणि डायरेक्टली काय केलं ए ऑफ पीटीआर प्लस 1 म्हणजे ए ऑफ 4 प्लस 1 ए ऑफ 5, ए ऑफ 5 मध्ये टाकलं टेम्प दॅट इज 88, सो ऑलरेडी 88 आहेच. ओके ए ऑफ 5 मध्ये 88. ओके नाउ परत के लूप, के झाला 5 होता तो के झाला 6, 6 इज लेस दॅन और इक्वल टू 8 कंडिशन ट्रू. नाउ इथे आलो, आता कंपेअर करणार आपण 22. ओके सो ए ऑफ के ची व्हॅल्यू टेम्प मध्ये, के काय 6, सो ए ऑफ 6 काय 22 टेम्प मध्ये आलं. पीटीआर के -1 म्हणजे 6 - 1 5. ओके नाउ टेम्प आता आपण कंडिशन चेक करतोय व्हाईल. ओके नाउ टेम्प काय आपला 22, 22 इज लेस दॅन ए ऑफ पीटीआर, पीटीआर काय 5, सो ए ऑफ 5 काय 88, येस कंडिशन ट्रू आहे. सो आपण काय करणार आता इथं ए ऑफ पीटीआर प्लस 1 म्हणजे ए ऑफ 5 प्लस 1 6 मध्ये टाकणार ए ऑफ पीटीआर दॅट इज पीटीआर काय 5, ए ऑफ 5 ची व्हॅल्यू, सो ए ऑफ 5 ची व्हॅल्यू दॅट इज 88 कुठे टाकणार ए ऑफ 6 मध्ये टाकणार, सो इथे आला 88 आणि 22 आपण ऑलरेडी इथं सेव्ह करून ठेवलेला आहे. पीटीआर 1 नी मायनस केला म्हणजे पीटीआर झाला 4. जोपर्यंत ही कंडिशन फॉल्स होत नाही लूपच्या बाहेर येणार नाही. ओके नाउ अगेन व्हाईल लूप, टेम्प काय आहे 22 इज लेस दॅन ए ऑफ पीटीआर, पीटीआर काय 4, सो ए ऑफ 4 काय 77, येस ही पण कंडिशन ट्रू आहे. सो इथे आता ए ऑफ पीटीआर प्लस 1 दॅट इज 4 प्लस 1 5 मध्ये टाकायची ए ऑफ पीटीआर ची व्हॅल्यू दॅट इज ए ऑफ 4 ची व्हॅल्यू, सो ए ऑफ 4 मध्ये काय 77 कुठे टाकायचे ए ऑफ 5 मध्ये. ओके सो इथे आला 77. ओके नाउ पीटीआर 1 नी मायनस केला, पीटीआर झाला 3. अगेन लूप. ओके सो टेम्प काय आहे 22, 22 इज लेस दॅन ए ऑफ पीटीआर, पीटीआर काय 3 आणि ए ऑफ 3 काय 44, येस ही पण कंडिशन ट्रू आहे. नाउ लूप मध्ये आलो, सो ए ऑफ पीटीआर प्लस 1, पीटीआर काय 3, 3 प्लस 1 4 मध्ये टाकायची ए ऑफ पीटीआर ची व्हॅल्यू, पीटीआर 3 म्हणजे ए ऑफ 3 ची व्हॅल्यू ए ऑफ 4 मध्ये, ए ऑफ 3 काय 44 ते आले इथे ए ऑफ 4 मध्ये, सो इथे आलं 44. नाउ पीटीआर -1 करायचं, पीटीआर आला 2. अगेन लूप जोपर्यंत ही कंडिशन फॉल्स येत नाही तोपर्यंत 22 इज लेस दॅन ए ऑफ पीटीआर, पीटीआर काय 2, सो ए ऑफ 2 काय 33, येस ही पण कंडिशन ट्रू आहे. लूप मध्ये आलो, सो ए ऑफ पीटीआर प्लस 1, पीटीआर काय 2 म्हणजेच ए ऑफ 3 मध्ये टाकायची ए ऑफ पीटीआर ची व्हॅल्यू, पीटीआर 2 आहे, सो ए ऑफ 2 ची व्हॅल्यू ए ऑफ 3 मध्ये, सो ए ऑफ 2 मध्ये काय 33 ते आले ए ऑफ 3 मध्ये.
ओके, नाउ पीटीआर -1, पीटीआर आला 1. परत कंडिशन 1. टेम्प काय 22. ए ऑफ पीटीआर ए ऑफ 1 काय आहे 11. आहे का कंडिशन ट्रू? नाही, फॉल्स. लूपच्या बाहेर आलो. आणि काय करायचं बघा आता लूपच्या बाहेर आल्यानंतर, म्हणजे व्हाईल लूपच्या बाहेर आल्यावर ए ऑफ पीटीआर +1, पीटीआर काय 1 म्हणजे 1 + 1 2. ए ऑफ 2 मध्ये टाकायची टेम्पची व्हॅल्यू. टेम्प काय 22. सो ए ऑफ 2 मध्ये काय येणार 22 येणार. आणि 33 वगैरे आपण ऑलरेडी इथं पुश केलेले आहेत. ओके, हे झालं आपलं 5th स्टेप. नाउ परत 2nd स्टेप, बिकॉज फॉर लूपची कंडिशन अजून ट्रू नाही. सो के 6 होता, आता के काय होणार आहे 7 होणार आहे बघा. के काय होणार 7 होणार. 7 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 8. आता 66 कम्पेअर करत जायचं. नाउ ए ऑफ के ची व्हॅल्यू टेम्प मध्ये. टेम्प काय 7. सो ए ऑफ 7 दॅट इज 66 टाकले टेम्प मध्ये. पीटीआर के -1. सो पीटीआर के 7 आहे, सो पीटीआर आला 6. आता टेम्प व्हाईल. टेम्प काय 66 इज लेस दॅन ए ऑफ पीटीआर. पीटीआर काय 6. सो ए ऑफ 6 काय 88. आहे का कंडिशन ट्रू? येस आहे. सो काय करायचं ए ऑफ पीटीआर +1. पीटीआर काय 6 म्हणजे 7 ची 7 मध्ये टाकायची ए ऑफ 6 ची व्हॅल्यू. सो ए ऑफ 6 मध्ये काय आहे 88. ते कुठे टाकायचे ए ऑफ 7 मध्ये. सो ए ऑफ 7 इथे काय आला 88 आला. आलं का लक्षात? ठीक आहे. नाउ नेक्स्ट आता पीटीआर 1 नी मायनस करायचं. सो पीटीआर जो 6 होता तो आता आला 5. सो परत लूप टेम्प काय 66 इज लेस दॅन ए ऑफ पीटीआर. पीटीआर काय 5. सो ए ऑफ 5 काय 77. कंडिशन काय आहे ट्रू आहे. ओके, कंडिशन ट्रू आहे. सो इथं लूप मध्ये आलो. सो ए ऑफ पीटीआर +1 म्हणजे 5 + 1 6 मध्ये टाकायची ए ऑफ पीटीआर दॅट इज 5 ची व्हॅल्यू. ए ऑफ 5 ची व्हॅल्यू ए ऑफ 6 मध्ये. ए ऑफ 5 मध्ये 77 आहे, ते आले ए ऑफ 6 मध्ये. अगेन पीटीआर -1. सो पीटीआर आला 4. काय आला 4 आला. ठीक आहे. नाउ अगेन लूप. टेम्प काय 66 इज लेस दॅन ए ऑफ पीटीआर. ए ऑफ 4 पीटीआर काय 4. सो ए ऑफ 4 काय 44. सो आहे का कंडिशन ट्रू? नाही, फॉल्स. सो लूपच्या बाहेर आलो डायरेक्टली व्हाईल लूपच्या. आणि काय 5th स्टेप ए ऑफ पीटीआर +1. पीटीआर काय 4. सो 4 + 1 5. 5 मध्ये टाकायची टेम्पची व्हॅल्यू. टेम्प काय 66. सो 66 कुठे गेले आता ए ऑफ 5 मध्ये गेले. इथे आलं 66. आलं का लक्षात? ठीक आहे. नाउ पुढचे एक्झाम्पल. आता के 7 होता बघा. आता के किती होणार? 5th स्टेप झाली आपली. आता के किती होणार 8 होणार. के किती होणार 8 होणार. 8 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 8. कंडिशन आता 55 कम्पेअर करायचं आहे. नाउ ए ऑफ के ची व्हॅल्यू टेम्प मध्ये के 8 आहे आणि ए ऑफ 8 ची व्हॅल्यू टेम्प मध्ये दॅट इज 55. पीटीआर के -1. सो के काय 8. सो 8 - 1 7. ओके. नाउ हियर टेम्प काय 55. 55 इज लेस दॅन ए ऑफ पीटीआर. ए ऑफ पीटीआर काय 7. सो ए ऑफ 7 काय 88. येस, कंडिशन ट्रू आहे. लूप मध्ये आलो. नाउ आता ए ऑफ पीटीआर +1. ओके, सो पीटीआर काय आहे 7. 7 + 1 दॅट इज 8 मध्ये टाकणार ए ऑफ पीटीआर ची व्हॅल्यू दॅट इज ए ऑफ 7. ए ऑफ 7 ची व्हॅल्यू ए ऑफ 8 मध्ये. 7 मध्ये काय 88. सो ते आले ए ऑफ 7 मध्ये 88 आहे, इथे आलं 88. नाउ पीटीआर 1 नी मायनस केला. पीटीआर आला 6. परत व्हाईल लूप. 55 टेम्प आहे. टेम्प इज लेस दॅन ए ऑफ पीटीआर. पीटीआर काय 6. सो ए ऑफ 6 काय आहे 77. अगेन दिस कंडिशन इज ट्रू. इथे आलो ए ऑफ पीटीआर +1 दॅट इज 6 + 1 7. ए ऑफ 7 मध्ये टाकायची ए ऑफ पीटीआर ची व्हॅल्यू. पीटीआर काय आहे 6. ए ऑफ 6 ची व्हॅल्यू ए ऑफ 7 मध्ये. ओके, सो ए ऑफ 6 ची व्हॅल्यू दॅट इज 77 आली ए ऑफ 7 मध्ये. पीटीआर 1 नी मायनस केला. पीटीआर आला 5. अगेन लूप. 55 इज लेस दॅन ए ऑफ पीटीआर. पीटीआर काय आहे 5. सो ए ऑफ 5 काय आहे 66. ही पण कंडिशन ट्रू आहे. लूप मध्ये आलो. ए ऑफ पीटीआर +1. पीटीआर 5 आहे म्हणजे 5 + 1 6. ए ऑफ 6 मध्ये गेली ए ऑफ 5 ची व्हॅल्यू. ओके, सो ए ऑफ 6 मध्ये काय आहे
A5 मध्ये 5 ची व्हॅल्यू A6 मध्ये A5 मध्ये काय आहे 66 ते गेले A6 मध्ये. देन PTR1 नी मायनस केला, PTR झाला 4. अगेन लूप 55 इज लेस दॅन A of PTR. PTR काय 4. सो A of 4 काय 44 आहे का कंडिशन फॉल्स आहे. 55 लेस दॅन 44 नाहीये. लूपच्या बाहेर आलो आणि काय केलं A of PTR प्लस 1. PTR काय 4. 4 प्लस 1 5. A of 5 मध्ये टाकली टेम्प ची व्हॅल्यू. टेम्प काय आहे 55 ची व्हॅल्यू. सो A of 5 मध्ये टाकलं 55. फिफ्थ स्टेप झाली. नाउ परत लूप कडे आलो. K जो 8 होता तो 9 झाला. 9 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 8. सेकंड पण कंडिशन फॉल्स. सो हे लूप कुठे एंड होतं इथे. सो डायरेक्टली प्रोग्राम एक्झिट झाला. सो आफ्टर फिनिशिंग द मेन लूप आपल्याला जो फायनल ॲरे आहे 1 पासून n पर्यंत तो सॉर्टेड ॲरे मिळालेला आहे. हे फक्त आपण आपल्या अल्गोरिदम साठी घेतलेला आहे की जेव्हा 11 ची पोझिशन फिक्स करायची वेळ येते तेव्हा ऑलवेज ही कंडिशन फॉल झाली पाहिजे म्हणून इथे लोएस्ट व्हॅल्यू घेतलेली आहे. ओके, ठीक आहे. नाउ आता आपण एक छोटंसं एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे. वन 2 3 4 आणि इथे n किती आता 4 आहे. ओके, सो A of 0 मध्ये आपण टाकून देणार आहे मायनस इन्फिनिटी म्हणजे सगळ्यात लोएस्ट व्हॅल्यू 0 मध्ये. ओके, आलं लक्षात. मायनस इन्फिनिटी हे पहिली स्टेप. नाउ रिपीट करायचे 3 to 5 फॉर K इज इक्वल टू 2 to n. सो K आता आपला 2 होणार पहिले. 2 पासून कुठपर्यंत n. n काय 4. सो K इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4. कंडिशन काय ट्रू आहे. नाउ टेम्प मध्ये टाकायची A of K ची व्हॅल्यू. K काय 2. सो A of 2 काय 35. ओके, आणि PTR काय आला K minus 1. K काय आहे 2. सो K minus 1 1. नाउ हियर टेम्प लूप आहे आता. टेम्प इज लेस दॅन A of PTR. ओके, टेम्प काय आहे 35 जो की आपण इथे घेतलेला आहे. लेस दॅन A of PTR. PTR काय 1. सो A of 1 काय 44. सो 35 लेस दॅन 44 आहे का. येस आहे. आहे ना, बरोबर. सो कंडिशन ट्रू आहे. सो लूप मध्ये आलो आणि काय केलं A of PTR प्लस 1. PTR काय 1 म्हणजे 1 प्लस 1 2. A of 2 मध्ये टाकली A of PTR ची व्हॅल्यू. PTR काय 1. सो A of 1 मध्ये A of 1 ची व्हॅल्यू A of 2 मध्ये. सो A of 1 मध्ये काय 44 ते आले A of 2 मध्ये. इथे आलं 44. ओके, नाउ PTR मायनस मायनस. सो PTR झाला 0. ओके, नाउ परत लूप. टेम्प काय 35 बरोबर इज लेस दॅन A of PTR. PTR काय 0. सो A of 0 काय मायनस इन्फिनिटी म्हणजेच लोएस्ट व्हॅल्यू. सो ही कंडिशन ऑलवेज फॉल्स. निगेटिव्ह व्हॅल्यू स्मॉलच असते. ओके, सो कंडिशन फॉल्स आहे. ही स्मॉल असते, ही ग्रेटर झाली पॉझिटिव्ह व्हॅल्यू. लूपच्या बाहेर आलो आणि काय केलं A of PTR प्लस 1. PTR काय 0. 0 प्लस 1 1. A of 1 मध्ये टाकली टेम्पची व्हॅल्यू. टेम्प काय 35. ओके, सो इथे आला 35. ओके, नाउ फिफ्थ स्टेप नंतर परत सेकंड स्टेप. K 2 होता सो K झाला 3. ओके, आता आपण 10 कंपेअर करणार. ओके, नाउ लूप मध्ये आलो तर इथे बघा 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4. कंडिशन ट्रू. नाउ A of K ची व्हॅल्यू टेम्प मध्ये. K काय 3. सो A of 3 ची व्हॅल्यू दॅट इज 10 टेम्प मध्ये आली. PTR काय K minus 1. K 3 आहे सो K minus 1 2. ओके, नाउ लूप टेम्प. टेम्प काय 10. 10 is less than A of PTR. PTR काय 2. सो A of 2 काय 44. येस, कंडिशन ट्रू आहे. लूप मध्ये आलो आणि A of PTR प्लस 1. PTR काय 2 म्हणजे 3 आलं. A of 3 मध्ये टाकायची A of 2 ची व्हॅल्यू. A of 2 मध्ये काय 44 ते आले A of 3 मध्ये. ओके, नाउ PTR मायनस मायनस. PTR 2 होता तो 1 झाला. ओके, एक्सक्यूज मी, थोडी तब्येत डाऊन आहे माझी आज पण. PTR मायनस मायनस. PTR जो 2 होता तो PTR झालेला आहे 1 झालेला आहे. ओके, नाउ अगेन व्हाईल लूप
टेम्प काय 10 10 इज लेस दॅन ए ऑफ पीटीआर पीटीआर 1 आहे ना सो ए ऑफ 1 काय आहे 35 ही पण कंडिशन ट्रू आहे सो लूप मध्ये आलो ए ऑफ पीटीआर प्लस 1 पीटीआर काय 1 1 प्लस 1 2 ए ऑफ 2 मध्ये टाकली राईट हँड साइड नेहमी लेफ्ट हँड साइड मध्ये जाते ए ऑफ 1 ची व्हॅल्यू सो ए ऑफ 1 ची व्हॅल्यू ए ऑफ 2 मध्ये ए ऑफ 1 काय 35 आहे तर ए ऑफ 2 पण काय आलं आता 35 आलं ओके पीटीआर मायनस मायनस पीटीआर झाला 0 नाउ परत टेम्प काय आपला 10 बरोबर 10 इज लेस दॅन ए ऑफ पीटीआर पीटीआर काय 0 आणि ए ऑफ 0 काय मायनस इन्फिनिटी म्हणजे लोएस्ट व्हॅल्यू कंडिशन फॉल्स लूपच्या बाहेर आलो आणि काय सेट केलं ए ऑफ पीटीआर प्लस 1 0 आहे पीटीआर सो 0 प्लस 1 1 ए ऑफ 1 मध्ये टाकली टेम्प ची व्हॅल्यू टेम्प काय 10 सो 10 टाकला ए ऑफ 1 मध्ये सो इथे आला 10 ए ऑफ 1 मध्ये काय आला 10 आला ओके नऊ आता के बघा 3 आहे आता के काय होईल 4 होईल के आता 3 होता सो के 4 झाला 4 इज लेस दॅन और इक्वल टू 4 कंडिशन ट्रू नाउ लूप मध्ये आलो ए ऑफ के दॅट इज ए ऑफ 4 आता 4 कंपेअर करणार 25 टाकला टेम्प ए ऑफ 4 ची व्हॅल्यू 25 टेम्प मध्ये के आला के पीटीआर आला के मायनस 1 ओके सो 4 minus 1 3 ओके नाउ रिपीट स्टेप रिपीट व्हाईल टेम्प काय 25 इज लेस दॅन ए ऑफ पीटीआर काय 3 सो ए ऑफ 3 काय 44 येस कंडिशन ट्रू आहे सो हियर ए ऑफ पीटीआर प्लस 1 पीटीआर काय 3 सो ए ऑफ 4 मध्ये टाकणार आपण कशाची व्हॅल्यू ए ऑफ पीटीआर ची पीटीआर काय 3 सो ए ऑफ 3 ची व्हॅल्यू दॅट इज 44 कुठे टाकणार ए ऑफ 4 मध्ये सो इथे आले 44 देन पीटीआर मायनस 1 पीटीआर 3 होता तो 2 झाला अगेन लूप टेम्प आपला 25 आहे 25 इज लेस दॅन ए ऑफ पीटीआर काय 2 सो ए ऑफ 2 काय 35 कंडिशन ट्रू आहे 25 लेस दॅन 35 कंडिशन ट्रू आहे नाउ इथे आलं ए ऑफ पीटीआर प्लस 1 पीटीआर काय आहे 2 प्लस 1 3 मध्ये टाकायची ए ऑफ 2 ची व्हॅल्यू ए ऑफ पीटीआर ची व्हॅल्यू पीटीआर 2 ए ऑफ 2 ची व्हॅल्यू ए ऑफ 3 मध्ये सो ए ऑफ 2 मध्ये काय 35 तर ते गेले ए ऑफ 3 मध्ये ओके नाउ पीटीआर मायनस मायनस सो पीटीआर झाला 2 होता तो 1 झाला अगेन लूप टेम्प काय 25 इज लेस दॅन ए ऑफ पीटीआर काय 1 आणि ए ऑफ 1 काय आहे 10 नाउ दिस कंडिशन इज फॉल्स सो लूपच्या बाहेर आलो फिफ्थ स्टेप ए ऑफ पीटीआर प्लस 1 प्लस 1 2 ए ऑफ 2 मध्ये टाकली टेम्प ची व्हॅल्यू टेम्प काय आहे 25 ओके सो इथे आला 25 बघा आपला सॉर्टेड ऍरे झालेला आहे सो आपला ऍरे कसा होता 44 35 10 आणि 25 आणि आफ्टर अप्लाइंग द इन्सर्शन सॉर्ट 10 25 35 आणि 45 ओके सो हे झालं आपलं इन्सर्शन सॉर्ट आता ह्याचा आपण प्रोग्राम करू अल्गोरिदम वरून जर कोणाला काही डाऊट असेल तर मला मेसेज करा मी परत एकदा एक्सप्लेन करेल अजून तुमचं कॉलेज स्टार्ट झालेलं नाहीये सो आपण पुढे आहे भरपूर ओके सो काही प्रॉब्लेम नाहीये परत जर तुम्हाला वाटलं की हे परत एक्सप्लेन करायचंय तर मी परत तुम्हाला एक्सप्लेन करेल ओके सो टर्बोसी आता आपण ओपन करू अगेन इन्सर्शन सॉर्टला प्रोग्राम टाइप करताना आपल्याला ही फर्स्ट स्टेप स्टार्ट करण्याच्या आधी इथं 8 नाही सेट
फर्स्ट स्टेप स्टार्ट करण्याच्या आधी आपल्याला एक ॲरे घ्यावा लागेल आणि n नंबर ऑफ इलेमेंट्स म्हणजे साइज ऑफ द ॲरे आणि ॲरे इलेमेंट्स घ्यावे लागतील अनसॉर्टेड मध्ये, मगच आपण त्याचे सॉर्टेड करून मगच अप्लाय करू शकतो. ओके, सो ॲरे size of the array that is n and the elements in array that is the whole A array, तो आपल्याला इथे द्यावा लागेल. ओके, ऑल जेवढे ॲरेचे अल्गोरिदम्स आहेत, ऑल अल्गोरिदमला फक्त एकच कॉमन आहे की पहिल्यांदा n स्कॅन करायचा, ॲरे मध्ये इलेमेंट्स टाकायचे फॉर लूपनी आणि ॲरे प्रिंट करायचा आणि आफ्टर दॅट म्हणजे अल्गोरिदम आहे ते आपण अप्लाय करतो. इन्सर्शन, डिलिशन, ट्रॅव्हर्सिंग, सर्चिंग, बायनरी सर्च. ओके, सो आता आपण न्यू सेव्ह करून घेऊ त्याला, insertion sort dot c. सो पहिल्यांदा include header files. बघा आता तुम्हाला अल्गोरिदम आतापर्यंत आता करायला यायला पाहिजे स्वतः. काय काय ते अल्गोरिदम अप्लाय करण्याआधी म्हणजेच काय की ह्या इन्सर्शन सॉर्टची जी स्टेप आहे फर्स्ट, ही अप्लाय करायच्या आधी आपल्याला काय काय पाहिजे ते सगळं प्रोग्राम मध्ये करून घ्यायचं. आलं लक्षात? आणि मग त्याच्यानंतर अल्गोरिदम अप्लाय करायचं. त्याच्यानंतर हे जे आपण ऑल प्रोग्राम्स केलेत आतापर्यंत, आपण इन्सर्टिंग, डिलीटिंग, लिनियर सर्च, बायनरी सर्च, बबल सॉर्ट आणि आज इन्सर्शन सॉर्ट करतोय, हे सगळे आपण जेवढे ॲरेचे प्रोग्राम घेणार आहे हे सगळे आता आपण मेन मध्ये करतोय. त्याच्यानंतर हे ऑल अल्गोरिदम झाले ॲरेचे की आपण ऑल प्रोग्राम्स युजिंग फंक्शन पण करणार आहे. ओके, सो तुमचे परत एकदा प्रोग्रामिंग हे सगळं रिपीट होईल. n आहे तर आपल्याला ॲरे साठी लागतं आणि अजून अल्गोरिदम मध्ये आपल्याला टेम्प पाहिजे, के पाहिजे, ptr पाहिजे आणि अजून बस. ठीक आहे, अजून काय लागले तर आपण ऍड करू. ठीक आहे, नाऊ clr scr. सो पहिले इन्ग्रेडियंट्स त्या अल्गोरिदम साठी सुरुवातीला काय काय पाहिजे ते आपण लिहून घ्यायचं. हे तर कॉमन आहे बघा, इच टाइम मी टाइप करते का, बिकॉज तुम्हाला ते कळायला पाहिजे. ठीक आहे, नाउ printf enter elements in array. So for I is equal to 1, I is less than or equal to n I plus plus. scanf %d ampersand a of I. ओके, सो हे झालं आपल्या ॲरे मध्ये इलेमेंट स्कॅन. आता आपण एकदा ॲरे प्रिंट करू. आता आपण सॉर्टिंग अप्लाय करतोय, सो जस्ट प्रिंट करण्याच्या आधी आपण एक मेसेज टाकू बिफोर सॉर्टिंग. ओके, अगेन प्रिंट करायला सेम. आणि आपला ॲरे हा ऑलवेज फर्स्ट इंडेक्स पासून आहे, आपण 0th इंडेक्सला काहीच टाकलेलं नाहीये. सो तिथे आता आपण इन्फिनिटी टाकणार आहे. हे झालं प्रिंट. नाउ हे झाल्यानंतर आता आपला ॲरे जे इन्सर्शन सॉर्टचं जे अल्गोरिदम आहे ते अप्लाय होईल. दॅट इज आता राईट हँड साइडला फर्स्ट स्टेप बघा, a of 0. a of 0 मध्ये आपल्याला -1, आता इन्फिनिटी तर असं डायरेक्टली वर्डचं याचं मिनिंग नाहीये. सो आता आपण एक मोठी व्हॅल्यू टाकू इथे. ओके, मायनस. ठीक आहे, फर्स्ट स्टेप झाली. नाउ द सेकंड स्टेप, फॉर लूप आहे बघा. सेकंड स्टेप के 2 पासून सुरू करायचा आणि कुठपर्यंत जायचा 2, 3 असं कुठपर्यंत जाईल तो n पर्यंत आणि के प्लस प्लस. ओके, आणि इथं फॉर लूप मध्ये 3rd, 4th आणि 5th स्टेप आहे. तो 3rd स्टेप काय, टेम्प मध्ये टाकायची a of k ची व्हॅल्यू, ptr इज इक्वल टू k मायनस 1. त्याच्यानंतर 4th स्टेप व्हाईल लूप. व्हाईल लूप काय, टेम्प इज लेस दॅन a of ptr. बघा किती सोपं आहे अल्गोरिदम वरून प्रोग्राम लिहिणं. सो अल्गोरिदम तो यू हॅव टू लर्न, तुम्हाला दुसरा ऑप्शनच नाही. जसं फॉर्म्युले तुम्हाला ऍक्युरेट लिहावे लागतात
तसं अल्गोरिदम पण जे आहे ते लिहावंच लागेल. सो अल्गोरिदम एकदा तुमचं लर्न झालं की बघा किती इझी आहे प्रोग्राम लिहिणं. ठीक आहे, फक्त जी अल्गोरिदमची जी लँग्वेज आहे त्याच्यावरून आपल्या सी लँग्वेज मध्ये फक्त प्रोग्राम लिहायचा आहे. तसं रिपीट हा वर्ड चालत नाही, फक्त व्हाईल चालतं. व्हाईल पण व्हाईल स्मॉल ब्रॅकेट मध्ये कंडिशन असते. सो जसं आपला सीचा सिंटॅक्स आहे तसं फक्त लिहायचं आहे. ठीक आहे, आणि व्हाईल लूप मध्ये ए आणि बी स्टेप आहे. सो आता आपण ए मध्ये डायरेक्टली ज्या स्टेप आहे ते लिहिणार आहे. ए ऑफ पीटीआर प्लस 1 मध्ये टाकायची ए ऑफ पीटीआर ची व्हॅल्यू आणि पीटीआर मायनस मायनस करा किंवा जसं स्टेप आहे तसंच करा. व्हाईल लूप झालं की जी 5th स्टेप आहे ती ए ऑफ पीटीआर प्लस 1 इज इक्वल टू टेम्प. ओके, नाव हे झालं आपलं कम्प्लीट इन्सर्शन सॉर्ट. बघा झालं. आता फक्त आफ्टर सॉर्टिंग प्रिंट करा. झालं, अल्गोरिदमच झालं आता आपलं आफ्टर सॉर्टिंग. फॉर प्रिंट करायला तर सेम आहे, आफ्टर सॉर्टिंग करा नंतर बिफोर सॉर्टिंग करा. ॲरे चेंज होणार आणि तो आता आपण प्रिंट करणार. इन्सर्शन सॉर्टचं जे लॉजिक आहे ए ऑफ 0 पासून इथपर्यंत जो ॲरे आपण वरती स्कॅन केलेला आहे तो बरोबर चेंज होणार आणि तो चेंज झालेला ॲरे आता आपण तो मेन मेमरी मध्ये चेंज होतो, तो फक्त आपण इथे प्रिंट करतो. ठीक आहे, सो अल्गोरिदम अप्लाय झाले. नाउ गेट ch आणि प्रोग्राम कंप्लीट. सेव्ह करा एकदा. येस, कंपाईल, रन. ओके, सपोज 8 आपले जे इलेमेंट होते ते टाकूयात. 77, 33 कोणतेही टाका तुम्ही. बघा 11, 22, 33, 44, 55, 66 and 77, 88. ओके, परत एकदा रन करू. नाउ सपोज आता 6 टाकले. किती झाले? 1, 2, 3, 4, 5, 6. बघा, बिफोर सॉर्टिंग आणि आफ्टर सॉर्टिंग. ओके, सो हे झालं तुमचं इन्सर्शन सॉर्ट. ठीक आहे, सो आता आपण सिलेक्शन सॉर्ट नेक्स्ट जे आहे ते कसं वर्क होतं ते बघू. फक्त अल्गोरिदम आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. थोडीशी माझी आज पण तब्येत जरा डाऊन आहे. ठीक आहे, पण खूप आपला गॅप झाला असता म्हणून मी आज लेक्चर घेतले. सो आता आपण सिलेक्शन सॉर्टचं वर्किंग कसं आहे ते बघू. मग नेक्स्ट लेक्चरला डायरेक्टली आपल्याला अल्गोरिदम स्टार्ट करता येईल. ओके, so next sorting algorithm is selection sort. सोपं आहे बघा सिलेक्शन सॉर्ट सुद्धा. सिलेक्शन सॉर्ट मध्ये पण आपण ॲरे मधले इलेमेंट जे आहेत ते आपण असेंडिंग ऑर्डरनी सॉर्ट करणार आहे. सपोज आता आपला ॲरे आहे हा 77, 33 कोणताही ॲरे तुम्ही घेऊ शकता आणि ह्याला सुद्धा आपल्याला n-1 पासेसच लागणार आहे. म्हणजे आता सध्या n ह्या ॲरेचा 8 आहे. सो 7 पास नंतर आपल्याला ॲरे सॉर्ट मिळेल. सो काय होतं बघा, फर्स्ट पासला काय होतं की होल ॲरे मधला जो लोएस्ट इलेमेंट आहे म्हणजे फ्रॉम द फर्स्ट इंडेक्स टू द लास्ट इंडेक्स. आता आपण सी मध्ये एक प्रोग्राम बघितलेला बघा, फाइंडिंग द स्मॉलेस्ट इलेमेंट इन ॲरे. सो त्याचंच लॉजिक थोडंफार इथे अप्लाय करायचंय. सो फर्स्ट पासला फर्स्ट इंडेक्स पासून लास्ट इंडेक्स पर्यंत स्मॉलेस्ट इलेमेंट कोणता आहे? 11 आहे. ओके, सो पास कोणता चालू आहे? फर्स्ट. सो जो स्मॉलेस्ट इलेमेंट आहे तो फर्स्ट पोझिशनला आणणार. सॉरी, इथे आणला फर्स्ट पोझिशनला बिकॉज फर्स्ट पास चालू होता. आणि जो स्मॉलेस्ट कुठे मिळाला आपल्याला? फोर्थ पोझिशनला. सो जो फर्स्ट पोझिशनचा इलेमेंट आहे तो जाणार फोर्थ पोझिशनला. हा झाला आपला फर्स्ट पास नंतरचा ॲरे बघा. आणि ह्या झाल्या इंडेक्सेस. बघा, फर्स्ट पास मध्ये फर्स्ट इंडेक्स पासून लास्ट पर्यंत जो स्मॉलेस्ट इलेमेंट आहे तो पिक करायला लागतो. सो कोणताही 11. ओके, सो ह्याचं लॉजिक आपल्याला यायचंय पण हे जस्ट कसं सिलेक्शन सॉर्ट वर्क होतं.
सो 11 आहे. सो 11 फर्स्ट पास चालू आहे ना, सो 11 फर्स्ट पोझिशनला जाणार. मग फर्स्ट पोझिशनचं कुठे जाणार, जिथे स्मॉलेस्ट होता 11. ओके, नाव सेकंड पास सुरू होणार. आता सेकंड पासला आता 11 चेक करायची गरज नाही, बिकॉज सिलेक्शन सॉर्ट मध्ये फर्स्ट पास नंतर पहिला एलिमेंट सॉर्ट मिळतो तुम्हाला. सो हा सॉर्टेड आहे, झालेला आहे. नाउ सेकंड पासला आपण सुरू करणार सेकंड पोझिशन पासून लास्ट पर्यंत, बिकॉज आता 11 ऑलरेडी सॉर्टेड आहे. नाउ सेकंड इंडेक्स पासून सेकंड पासला सेकंड इंडेक्स पासून एन पर्यंत लास्ट पर्यंत सर्च करणार स्मॉलेस्ट साठी. सो सेकंड इंडेक्स पासून 8 पर्यंत स्मॉलेस्ट कोणता आहे 22. सो पास कोणता चालू आहे सेकंड. सो हा 11 तर ऍज इट इज राहील. नाउ आपण इथून इथपर्यंत सर्च केले, इथपासून इथपर्यंत. सो 22 स्मॉलेस्ट आहे, तो सेकंड पास चालू आहे. सो 22 येणार सेकंड पोझिशनला. मग सेकंड पोझिशनचं कुठे जाणार, जिथे आपल्याला स्मॉलेस्ट मिळाला, दॅट इज 6 पोझिशनला. आणि जो रिमेनिंग आहे तो ऍज इट इज. ओके, आता इथे इंडेक्स पण देतीये. नाउ स्टार्ट विथ द थर्ड पास. आता थर्ड पासला पहिले 2 चेक करायची गरज नाही, बिकॉज दॅट आर ऑलरेडी सॉर्टेड. नाउ आता आपण थर्ड पास चालू ना, सो थर्ड इंडेक्स पासून लास्ट पर्यंत स्मॉलेस्ट कोणता आहे 33. सो थर्ड पास चालू आहे. सो 33 कुठे येणार, थर्ड पोझिशनला येणार. आणि 44 कुठे जाणार, जिथे आपल्याला स्मॉलेस्ट मिळालेला, दॅट इज इथं. रिमेनिंग ॲरे ऍज इट इज. आणि हा तर आपण चेक करणारच नाही, बिकॉज ते आता सॉर्टेड मिळालेले होते आपल्याला. सो आफ्टर द थर्ड पास आपल्याला हा ॲरे मिळाला. सो थर्ड पास नंतर फर्स्ट 3 एलिमेंट्स आर सॉर्टेड. आता आपण फोर्थ पास अप्लाय करणार. ओके, सो फोर्थ पासला हा ॲरे आणि मग आपल्याला रिझल्टंट काय मिळेल, त्याच्यावरून फिफ्थ पास मिळेल. फिफ्थ पासचे एलिमेंट मिळते. बघा आता फोर्थ पास सुरू झाला. फोर्थ पास नंतर आपल्याला काय रे मिळेल, पहिले 3 तर आपण चेक करणारच नाही. सो ते ऍज इट इज झाले, इथंच लिहिणार फर्स्ट इंडेक्स सेकंड थर्ड. सो फोर्थ पास सुरू आहे ना. सो फोर्थ पासला फोर्थ इंडेक्स पासून लास्ट इंडेक्स पर्यंत कोणता स्मॉलेस्ट आहे 44. सो 44 येणार, फोर्थ पास सुरू आहे. सो फोर्थ पोझिशनला. मग 77 कुठे जाणार, त्याच्या पोझिशनला. सो 77 गेले 6 पोझिशनला. आणि हा जो 5th पोझिशनला 88 आहे तसंच, 7th पोझिशनला 66 आहे तसंच, आणि 8th पोझिशनला 55 आहे तसंच. सो आफ्टर द फोर्थ पास आपल्याला फर्स्ट 4 एलिमेंट सॉर्टेड मिळणार. ओके, नाउ हा आता आपण फिफ्थ पास सुरू करणार. सो फिफ्थ पासला आपल्याला पहिले 4 एलिमेंट आपल्याला चेक करायची गरज नाही, बिकॉज दॅट आर ऑलरेडी सॉर्टेड. नाउ फिफ्थ पास सुरू आहे. सो फिफ्थ पासला फिफ्थ पासून लास्ट इंडेक्स पर्यंत स्मॉलेस्ट कोणता आहे 55. सो 55 येणार फिफ्थ पोझिशनला, बिकॉज फिफ्थ पास चालू होता. आणि मग 88 कुठे येणार, लास्ट पोझिशनला येणार. आणि जे रिमेनिंग आहेत ते ऍज इट इज. ओके, सो हा झाला 6 पास साठी इनपुट, फिफ्थ पासचा आउटपुट. सो आफ्टर द फिफ्थ पास आपल्याला पहिले 5 सॉर्टेड मिळणार. आता 6 पास अप्लाय करायचा. 6 पास नंतर आपल्याला रिझल्टंट ॲरे मिळणार. सो 6 साठी आपण 77 पासून 6 पासून 8 पर्यंत स्मॉलेस्ट कोणता आहे 66, तो आला इथे. मग 77 कुठे येणार, त्याच्या पोझिशनला येणार. आणि बाकीचे एलिमेंट ऍज इट इज. आणि हे पहिले 5 तर चेक करणारच नाही. ओके, नाउ आता हे जरी सॉर्टेड दिसतात ते तुम्हाला, तरी सुद्धा पुढचा पास होणार, फक्त काही चेंज होणार नाही. हा 7 पास आता सुरू होईल. सो 7 पास आता 7 to 8 पैकी स्मॉलेस्ट कुठला आहे 77च आहे. सो तो त्याच पोझिशनला राहणार. सो 7 पास नंतर आपल्याला फायनल ॲरे ऍज इट इज मिळणार. आलं लक्षात. सो हे झालं सॉर्टिंगचं, सिलेक्शन सॉर्टचं लॉजिक. सिलेक्शन सॉर्टचं लॉजिक काय की फर्स्ट n नंबर ऑफ एलिमेंट्स असतील. ओके, सो तुम्हाला 1 to n-1 पासेस लागणार. आणि ईच पास नंतर यू विल गेट सॉर्टेड एलिमेंट. ओके, सो
त्याच्यानंतर आपण काय करतो, इच पास स्टार्ट झाला की त्या 5 नंबर पासून ते लास्ट पर्यंत जस्ट सिलेक्ट करतो. सिलेक्शन सॉर्ट नेम काय, स्मॉलेस्ट इलेमेंट सिलेक्ट करतो आणि तो पर्टिक्युलर पोझिशनला पुट करतो. सिलेक्ट करतो, काय सिलेक्ट करतो, स्मॉलेस्ट इलेमेंट. सो त्याला सिलेक्शन सॉर्ट म्हणतात. ओके, सो स्मॉलेस्ट इलेमेंट आपण पिक करणार आणि पर्टिक्युलर पोझिशनला टाकणार. मग तो जो स्मॉलेस्ट इलेमेंट असेल तो सॉर्टेड असेल, मग नेक्स्ट पासला तो चेक करायची गरज नाही. ओके, बघा सपोज आता 88, 33, 11, 44, 55. ओके, सो इथे मी एकदाच इंडेक्स लिहिते म्हणजे कन्फ्युजन होणार नाही वरती. आता टोटल आपल्याला n किती आहे, 4 आहे. ओके, सो आपल्याला n-1 पासेस लागणारच आहे. जास्तीत जास्त त्याच्यापेक्षा कमी पण लागू शकतात. n5 आहे ना, सो 4. ठीक आहे. नाउ फर्स्ट पासला फर्स्ट इंडेक्स म्हणजे हा फर्स्ट पास आहे. सो फर्स्ट पासला फर्स्ट इंडेक्स पासून लास्ट पर्यंत स्मॉलेस्ट कोणता आहे, 11. सो 11 आला फर्स्ट, म्हणजे आपल्याला अरे काय मिळाला, न्यू इथे आला. आणि 88 कुठे येणार, इथे येणार. आणि रिमेनिंग जे इलेमेंट्स आहेत त्या ऍज इट इज. मग आपला सेकंड पास सुरू झाला. सेकंड पासला आता पहिला इलेमेंट चेक करायची गरज नाही, तो ऑलरेडी सॉर्टेड आहे. सो सेकंड पोझिशन पासून लास्ट पर्यंत स्मॉलेस्ट कोणता आहे, 33 आहे. सो काही चेंज होणार नाही. सो थर्ड पासला जे इनपुट आहे ते ऍज इट इज राहणार, काही चेंज होणार नाही सेकंड पासला. ओके, नाउ सो सेकंड पास नंतर आपले हे 2 सुरू आहे. आता थर्ड पासला या तिघांपैकी थर्ड इंडेक्स पासून सुरू करायचं. कोणता स्मॉलेस्ट आहे, हा. सो हा आला इथे आणि हा 88 आला इथे आणि रिमेनिंग जे आहे ते ऍज इट इज. सो थर्ड पास नंतर आपल्याला पहिले 3 इलेमेंट स्मॉलेस्ट मिळाले. नाउ फोर्थ पास सुरू केला. नाउ फोर्थ आणि फिफ्थ पैकी स्मॉलेस्ट कोणता आहे, 55. सो 55 इथे आला, 88 इथे आला आणि रिमेनिंग जो आहे तो ऍज इट इज. सो आफ्टर द फोर्थ पास आपल्याला म्हणजे फर्स्ट पासचं हे आउटपुट, सेकंड पासचं हे, थर्ड पासचं हे आउटपुट आणि फोर्थ पासचं हे. सो आफ्टर द फोर्थ पास आपल्याला काय मिळाले, सॉर्टेड इलेमेंट्स मिळाले. ओके, सो नेक्स्ट लेक्चरला आपण सिलेक्शन सॉर्टचा अल्गोरिदम बघू, प्रोग्राम बघू आणि देन नेक्स्ट सॉर्टिंग अल्गोरिदम बघू. ओके.